आपण बघताय महाराष्ट्र देशा एबीपी माझावर। आता बातमी येते छत्रपती संभाजीनगरमधनं। प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वारावरचा काही भाग वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने कोसळलाय। या उद्यानात वाघासह इतर प्राणी आणि मुलांना खेळण्यासाठी जागा असल्याने नेहमी वर्दळ असते। नेमकं काय घडलंय अधिक जाणून घेऊया। कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। कृष्णा, नेमकी किती वाजताची घटना आहे, काय घडलंय आणि किती नागरिक जखमी झालेत यामध्ये? संध्याकाळी 6:30च्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात जोरदार वादळ या ठिकाणी आलं। पावसाच्या सरी देखील कोसळल्या आणि यामुळे छत्रपती संभाजीनगर मधील प्रसिद्ध उद्यान जे आहे सिद्धार्थ उद्यान, त्याचा जो समोरचा भाग आहे म्हणजे जो प्रवेशद्वार आहे त्याचा वरचा काही भाग निखळला आणि तो काही नागरिकांच्या अंगावरती पडला आणि प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार यात 5 जण जखमी झालेले आहेत आणि एक महिला गंभीररित्या जखमी झाल्याची देखील या ठिकाणी प्राथमिक माहिती आहे। त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। मात्र यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की काही वर्षापूर्वीच या प्रवेशद्वाराचं या ठिकाणी नूतनीकरण झालेलं होतं आणि तो भाग एवढ्या लवकर कसं काय कोसळला हा प्रश्न आहे। याशिवाय शहरात अन्य ठिकाणी एक झाड 31 वर्षीय महिलेच्या अंगावरती कोसळलेलं आहे आणि ती देखील गंभीररित्या जखमी असल्याची या ठिकाणी माहिती आहे। मात्र ज्या गार्डन मध्ये पाहण्यासाठी हजारो लोक त्या गार्डन मध्ये येतात आणि तिथे नेमक्या 6-6:30च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि त्यात 5 जण जखमी झाल्याची माहिती आहे। कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। याच बातमीसोबत आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय। पाहत रहा एबीपी माझा।